दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. श्रीवर्धन पंचायत समिती अंतर्गत बोर्ली पंचतन गणात सुरू असलेल्या निवडणुकीला दिवसेंदिवस अधिक रंगत येताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुकुमार तोंडलेकर यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा मंत्र घेऊन पुन्हा निवडणूक मैदानात उतरलेल्या सुकुमार तोंडलेकर यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुकुमार तोंडलेकर दारोदारी जाऊन थेट जनतेशी संवाद साधत प्रचार करत असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यापूर्वी पंचायत समितीचे सभापती म्हणून केलेली विकास कामे, दांडगा जनसंपर्क आणि गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी कायम सक्रिय असलेला लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आज प्रचारात फायदेशीर ठरत आहे. यावेळी बोलताना तोंडलेकर म्हणाले, निवडणूक असो वा नसो मी नेहमीच लोकांची कामे केली आहेत. जनसेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावरच माझी वाटचाल सुरू आहे. प्रचारावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामकांत भोकरे, भंडारी समाजाचे ज्येष्ठ सदस्य मनोहर परकर, बाबू परकर, प्रशांत नांदवेडकर, प्रफुल्ल नांदवेडकर, राकेश शिरवटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम माझ्या या पंचायत समितीच्या माध्यमातून मी निश्चितपणे करेन आणि स्थानिक माणसांच्या ज्या गरजा असतात त्या गरजा म्हणजे काय असतात, अन्न, वस्त्र, पाणी, निवारा या माध्यमातून मी लोकांची सेवा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. नाही, ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. लोकांपर्यंत पोचण्याचा निवडणुकीचा जरी माध्यम असला तरी निवडणुकीच्या अगोदर जे प्रश्न मार्गी लागतात आणि लोकांची जी काही सेवा केली जाते त्या अनुषंगाने लोकसेवा केल्यानंतर लोकांच्या इच्छेनुसारच ही निवडणूक या ठिकाणी मला उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून लोकांनी मला स्वीकारलंय. ही आव्हानं वगैरे असं काही मी मानत नाही. आव्हान हे फक्त एवढंच आहे की स्थानिक लोकांची जी काही विकासाची कामं असतील ती मार्गी लावण्याचा हा प्रयत्न माझा 100% राहणार. अगदी उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय, कारण लोकांच्या समोर जात असताना निवडणुकीला सामोरं जाऊन या ठिकाणी मला जायचं आहेच, पण त्याच्या अगोदरचं जी लोकसेवा जी माझ्या हातून घडलेली आहे, लोकांची जी काही कामं मी करतोय आजपर्यंत, म्हणजे निवडणूक असो किंवा नसो, अगदी पोलीस स्टेशनपर्यंत असू दे, तहसील असू दे, पंचायत समितीचा मी त्या ठिकाणी माझी सभापती या ठिकाणी आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जाण्याचा मार्ग लोकसेवा हीच जनसेवा हे मी मानतो. जिल्ह्यामध्ये पक्ष जरी मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित झालेला असला तरी अनेकांना ऐन मुक्याच्या क्षणी तिकडे नाकारलेले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जो राष्ट्रीय पक्षाला फटका बसलेला आहे ते ह्यामुळेच फटका बसलेला आहे. विकास कामं केली म्हणजे मतं मिळतात असं कोणी सांगितलंय. विकास कामं हे माध्यम असलं तरी वैयक्तिक लोकांची कामं करणे, ती कामं केल्यामुळे मतं मिळतात असं माझं ठाम मत आहे. आज गेली ह्या आमच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी परिणयबंध मंदिराची ऑर्डर झाल्या, मंदिरं उभी राहिली, परंतु अर्धवट अवस्थेमध्ये ठेकेदारांना बिल कुठलं मिळालं नाही आणि त्या अवस्थेमध्ये इलेक्शन लागल्या आणि त्या ठिकाणी जे विस्थापित होते राष्ट्रीय पक्षामध्ये त्यांना ऐन मोक्यावर त्यांना डावलून दुसऱ्याला तिकीट दिलं गेलं. पक्षांतर्गत सगळ्या ठिकाणी नाराजी असते, पण ती नाराजी जरी असली अप्रत्यक्ष प्रत्यक्ष आम्ही फिरत असताना जे आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो याच्यावरून त्या नाराजीचा आम्हाला कुठे फटका बसणार नाही. बसला तरी त्यांना बसेल, आम्हाला बसणार नाही. आमचा उमेदवार प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होईल अशी आम्हाला खात्री. लोकशक्ती लाईव्हसाठी संतोष रेळेकर, श्रीवर्धन. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.